विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत दिनांक 4 जून 2026 रोजी संपल्यानंतर आता 3 उमेदवार यांच्यात लढत रंगणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाल्यानंतर आता राजकीय वातावरण तापायला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी दिनांक 18 जून रोजी मतदान होणार असून दिनांक 22 जून रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान राजकीय पक्षांनी आतापासूनच गणिते मांडण्यास सुरुवात केली आहे. ही निवडणूक ईव्हीएम मशीनवर होणार नसून मतदान प्रक्रिया मतपत्रिकेद्वारे होणार आहे. मतदारांना आपल्या पसंतीनुसार उमेदवारांना पसंतीक्रम द्यावा लागेल. मतदारांनी पसंतीक्रम देताना उमेदवाराच्या नावापुढे 1 हा आकडा लिहिणे अनिवार्य असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. अन्यथा संबंधित मत अवैध ठरणार आहे. पहिल्या पसंतीचा 1 हा अंक न लिहिता थेट 2 किंवा 3 असे अंक लिहिल्यास ते मत अवैध ठरेल. एकापेक्षा जास्त उमेदवारांच्या नावापुढे 1 हा अंक लिहिल्यास किंवा 2 उमेदवारांच्या मध्ये 1 अंक लिहिल्यास मत बाद होईल, असे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री शिवाजी शिंदे यांनी सांगितले आहे. पसंतीक्रम केवळ अंकातच लिहावा. तो शब्दात लिहिल्यास किंवा मतपत्रिकेवर कोणतीही स्वाक्षरी, अंगठ्याचा ठसा किंवा चिन्ह उमटवल्यास मत अमान्य केले जाणार आहे. मतदानासाठी निवडणूक आयोगाकडून मतदानासाठी स्वतंत्र आणि विशिष्ट जांभळ्या रंगाचा स्केच पेन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मतदारांनी केवळ याच पेनचा वापर करणे बंधनकारक आहे. इतर कोणत्याही पेन किंवा पेन्सिल किंवा बॉल पेनचा वापर केल्यास मत पूर्णपणे अवैध घोषित केले जाईल. या संदर्भात मतदारांना मतदान करतेवेळी पुनश्च स्मरण करून देताना सांगण्यात आले की पसंतीक्रम देताना अंकांऐवजी शब्द, सही किंवा चिन्ह आणि अंगठ्याचा ठसा उमटवल्यासही मत अवैध ठरणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. निवडणुकीत पारदर्शकता राखण्यासाठी मतदारांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन निवडणूक विभाग प्रशासनाने केले आहे. या संदर्भात अधिक माहिती देताना जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे उपजिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून कार्यरत श्री शिवाजी शिंदे यांनी दिली प्रतिक्रिया. अमरावती स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची निवडणूक येत्या 18 जून रोजी होणार आहे. या निवडणुकीमध्ये आपल्याकडं 453 मतदार आहेत जिल्ह्यामध्ये. मतदानाची वेळ सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत असणार आहे. या मतदानाला ईव्हीएमचा वापर नसून कागदी मतपत्रिकांचा वापर केला जाणार आहे. त्यामुळं मत टाकण्यासाठी जांभळ्या कलरचा स्केच पेन जो आयोगानं पुरवलेला असतो तोच पेन वापरणं आवश्यक आहे. त्या पेनच्या व्यतिरिक्त जर इतर पेन किंवा इतर साहित्य वापरलं तर ती मतपत्रिका बाद ठरू शकते. मतपत्रिका बाद होण्यासाठी जी मुख्य कारणं आहेत त्याच्यामध्ये एकतर हे मतदान त्याला आपण पसंतीक्रम म्हणतो, तर असा पसंतीक्रम मतदारांनी लिहिणं आवश्यक आहे. तर कुठल्या कारणानं ही मतपत्रिका बाद होऊ शकते त्यातली काही मुख्य कारणं अशी आहेत की जर जांभळ्या कलरचा आयोगानं पुरवलेला पेन न वापरता इतर कुठल्या पेननं किंवा इतर साहित्यानं मतदान केलं तर मतपत्रिका बाद ठरू शकते. पसंतीक्रम लिहित असताना 1 हा पसंतीक्रम लिहिणं बंधनकारक आहे. जर 1 हा पसंतीक्रम कुठल्याही उमेदवाराला लिहिला नसेल तर ती मतपत्रिका बाद ठरू शकते. किंवा 1 हा पसंतीक्रम एकापेक्षा जास्त उमेदवाराच्या समोर लिहिला तरी मतपत्रिका बाद ठरते. किंवा एकाच उमेदवाराच्या समोर 1, 2, 3 असे पसंतीक्रम लिहिले तरी मतपत्रिका बाद ठरू शकते. 1 हा पसंतीक्रम नक्की कोणत्या उमेदवाराला लिहिला आहे हे स्पष्ट होत नसेल तरी मतपत्रिका बाद ठरू शकते. पसंतीक्रम लिहिला तथापि त्यामध्ये आणखी काहीतरी ओळख होईल, ओळख पटेल अशी कुठली खूण, चिन्ह किंवा स्वाक्षरी केलेली असेल तरी ती मतपत्रिका बाद होऊ शकते. एकापेक्षा अनेक उमेदवारांच्या समोर जरी 1चा आकडा टाकला तरीही मतपत्रिका बाद होऊ शकते. पसंतीक्रम लिहित असताना तो मराठी किंवा इंग्रजी किंवा रोमन ह्या अंकामध्येच लिहिणं आवश्यक आहे. अक्षरामध्ये पसंतीक्रम लिहिला तरीही मतपत्रिका बाद होऊ शकते. तर याबाबतच्या लेखी सूचना आम्ही प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवलेल्या आहेत की मतदान कसं करावं जेणेकरून कमीत कमी मतपत्रिका बाद होतील असा आमचा हा प्रयत्न आहे.